नाना पटोलेंनी अलीकडेच मुंबईतल्या अटल सेतूची पाहणी केली होती। यानंतर आता माजी मंत्री सुबोध सावजी यांनी समृद्धी महामार्गावरच्या कामाची पाहणी केली आहे। पोलीस अधिकाऱ्यांना थेट समृद्धीवरती नेत इथल्या निकृष्ट दर्जाची कामं दाखवत याविरोधात त्यांनी पोलिसातच तक्रार दिली आहे। समृद्धी महामार्गावरती चेन्नई 309 आणि 310 दरम्यानच्या पुलाला मोठं भगदाड पडलंय आणि या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवरती गुन्हा दाखल करावा ही मागणी माजी महसूल मंत्री सुबोध सावजींनी केली आहे। हजारो करोड रुपये याच्यात खर्च झाले आणि हा रस्ता असा बांधला, याला लेवल नाही, याला क्वालिटी मेंटेन नाही, क्वालिटी कंट्रोलद्वारे याचं कुठे निरीक्षण झालं नाही। तर ज्यांनी याच्यात पैशाचं अपहरण केलं, भ्रष्टाचार केला, अशांना जेलमध्ये डांबून हातकड्या लावून याचा पैसा वसूल करावा। ज्यांच्यामुळे हे ॲक्सिडेंट झाले, ज्यांच्यामुळे हे लोक मेले, अशांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। मग किती मोठे अधिकारी असो लहान असो यांची गय करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।